दिली जाईल भगवानला मॅन ऑफ द मॅच. यायचंय भगवान. 200 रुपये नक्कीच आहेत. हे पाहिजे सध्या आपण बळूया पुरता भगवान ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दत्ता मात्र यांच्या शुभ असते खेळाडूला इथे केलं जातं सन्मानित. प्लेयर ऑफ द मॅच देवासिस अँड कंपनी. टीम गोरपेने इथे मात्र पहिल्या फेरीमध्ये एक 18 ते 20 धावणे विजय प्रस्ताव 14 ते 15 धावणे विजय प्रस्तावित केलाय आणि दुसरे पहिल्या फेरीमधील ही तिसरी लढाई. उसाटणे टीमचा 12वा खेळाडू आणि आलाय. नक्कीच वेलकम. उसाटणे टीमच्या विरोधात खेळणार आहे टीम गावदेवी असेल. दोन टीममध्ये पहिल्या फेरीतील तिसरी लढाई. नाणेफेकीचं कॉल जिंकलं टीम वेलकम उसाटणे संघाने. नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर वेळ द्या अंपायर मच्छिंद्र आपल्याकडे. वेल पहिली फेरी दुसरी फेरी आणि आजचा मेगा फायनलचा दिवस आहे त्याच्यामुळे वेल महत्वाची आहे. 20 मिनिटं द्या मच्छिंद्र आणि वेळ खेळ फास्ट करा. हरी आप एका पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ द्या. आमचे होमसाईचे प्रोपरेटर नक्कीच स्कोरर आमच्या भूमिके कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. सोम भाग्यवंत देखील या प्रतियोगितेत चांगले योगदान राहिले. वेग पहिल्या चेंडूला दुफट्टे कुणकुळा गॅप शॉट सिलेक्शन घरंगळत चाललाय डीप मध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनचा पुढे सरकलाय. येऊन चेंडूला उचलणार तोपर्यंत 2 धावा. अकाउंट स्वतः बरोबर संघाचं ओपन करत असताना ऍज अ ओपनर बॅट्समन बंटीच्या पाठमधून आल्या 2 धावा. बंटी टीम असेले गावदेवी असेले. नॉन स्ट्राईक एंडला पण बघतोय शुभमला. आघाडीची जोडी. तर गोलंदाज आहे रोहित. हा ठिकाण ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे पुढे सरकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा केला जाईल. बॅक टू बॅकच्या मागील 2 चेंडूंवरती दुहेरी धावा आल्यात आणि धावपळ पुढे सरकत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा आतापर्यंत. स्टार्ट चांगली देतोय बंटी टीमला. मात्र धावा चांगल्या जोडाव्या लागतील कारण संकेत पाटील महेश भाग्यवंत यांचं इथे शुभ आगमन. महेश भाग्यवंत या नक्कीच आमचे जय काश्मीर क्रिकेट संघ आंबेचे सर्व यावेळेस झेलची शक्यता नाकारता येणार नाही. दूरवरनं भरपूर वेग. चेंडू मागे धावले मात्र चेंडूला कॅरी करू शकला नाही हा झेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि शुभम तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतो मात्र खेळाडूच्या बॉडीत जाऊन चेंडू बदललाय. मात्र तिसरी धाव तुम्हाला मिळणार नाही. लगातार सेम रिझल्ट सेम रिप्ले आपल्याला पाहायला भेटतो. ऑन साइड मधून मागील 3 चेंडूमध्ये दुहेरी धावा आल्या. धावपळ एक हालत आहे. ही जमेची बाब आहे टीम असेले गावदेवी असेले टीमसाठी. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानावरती. पॉवर प्ले फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेवरती ठेवू शकता तुम्ही. ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे. एक वाईट लॉंग ऑन. ओ जागा म्हणून खेळायचा प्रयत्न केलाय. धावेचा प्रयत्न केलाय शुभमने. ते डायरेक्ट हिट बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते आणि ते मात्र डायरेक्ट हिटनं परतावर लागलं असतं बंटीला. मात्र इथे शुभमने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. 7 धावा. एक सध्या तरी पहिला पॉवर प्लेचा षटक हटलताना गोलंदाज
ओ यावेळेस चेंडू गती होती, टॉस केला चेंडूला, ते मात्र शुभम बीट झालाय. 7 धावा आतापर्यंत आल्यात. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय गोलंदाजी करतो रोहित पावरच्या षटकामध्ये. बरोबर आहे रोहित, हे कॉल देखील आहे. त्यात सांगे एक्स्ट्री मागे शॉर्ट लेग, सेकंड स्लिप, गल्ली बॅक फॉर पॉइंट्स, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरूनच खेळलाय शुभम. खेळलाय, फटका चांगलाच आहे, येतोय एक्स्ट्रा कव्हर बॉन्डच्या बाहेर. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. सर्वांचीच चांगली स्वयंसेवक कारण त्यांचा आधारस्तंभ चांगले आहेत. स्वतः मंचावर या मॅचला एन्जॉय करताना आमचे उदयदादा पवार जे काश्मीर क्रिकेट संघाचे सर्व त्यांची संकल्पना हा ग्राउंड देखील बनलाय. आशिषनेचा उल्लेख सकाळच्या सत्रामध्ये केलंय. मनगटी बलावरती विश्वास ठेवलाय आणि विश्वास पात्र हा फटका देखील ठरतोय. लॉंग ऑन चेडोकावरून चेंडू बांधल्याच्या बाहेर षटकार. ते मात्र डॉट बॉल आहे. ते मात्र दोन्ही फलंदाजांनी एक एक मोठा फटका ठोकलाय. अगेन्स्ट टीम मोठी आहे या विश्वासाने सध्या तरी दोन्ही फलंदाज. कारण एका बाजूने आपण पाहू शकतोय ॲज अ ऑलराऊंडर सागर पाटील, त्या समवेत संकेत पाटील देखील येणार आहेत. दोन मोठे खेळाडू आहेत. सागर हा चेंडू देखील उंच उडवला. ऑन ड्राइव्ह पॉवरफुल, दूरवर क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू सीमा पार गेलाय, बॉन्डच्या बाहेर षटकार. इथे मात्र साखरवरती हल्ले जडवले जातात, प्रति हल्ले आणि धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 60+ धावा बनवाव्या लागतील कारण ही मॅच खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. या मॅच मधील प्रत्येक चेंडू बरचसं काही सांगून जाणार आहे, देऊन जाणार आहे फलंदाजांना, खेळाडूंना. येते यावेळेस चेंडू आत्मविश्वास आहे फलंदाजाला, सोडलाय खरं, मात्र निर्णय पंचांचे येणे शिल्लक आहे. यावेळेस मात्र मच्छिंद्र वळतोय आमच्याकडे आणि खराब चेंडू दर्शवताना. चिंद्रच्या सोबतीला आपण पाहू शकताय स्क्वेअर लेग पंच विशाल, त्यांचं देखील योगदान काल परवा. ओ यावेळेस लो पुढे ठेवला. ही विविधता आहे मोठ्या खेळाडूची आणि दाखवत असताना खराब चेंडू आला होता. व्हाईट बॉल त्याच्यानंतर कमबॅक करून दाखवलंय. तर दोन मोठे टोले आल्यात हे विसरून चालणार नाहीये. इथनं मात्र काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा 26 वरती आहे धावसंख्येचा गाडा. मोठी धावसंख्या उभारावी लागेल गावदेवी अशेलीला. यावेळेस मात्र आणि पाहायचं आहे
यावेळेस मात्र फलंदाज बाद आहे, स्ट्राईक हँडचा बोल्ड झालाय, बिग विकेट डाऊन. चांगला खेळत होता, यावेळेस मात्र विकेटची पतन होतंय. पहिला गडी गारद झालाय 26 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. 26 वरती पहिला गडी बाद झालाय. हाही चेंडू हवेत होता, झेलची शक्यता नाकारता येत नव्हती, मात्र दुसऱ्या डावीसाठी पुढे सरकला शुभम आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केली. आणि या चेंडू बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर टू नैतिक. काम तमाम केलं शुभमचं विशालने. आणि या दरम्यान मधुकर मोरके यांची देखील इथे आगमन झालंय. या मस्ट वेलकम दादा. या जे काश्मीर चषकात आपले सरचे स्वागत आहे. हॅट्रिक साठी आमचे सर्वेसराव उदय दादा पवार यांच्याकडनं आशीर्वादाचं पारितोषिक आहे. एक मिळाली आहे, दुसरीची संधी आहे. बॅक टू बॅक दुसरं यश विशालच्या खात्यात. आणखी एक गडी तू चल मैं आया, ह्या गोष्टीला इथे उल्लेखात चर्चेत आणली आहे. आणखी एक खेळाडू बाद.
फलंदाज मात्र तसा एक बाद झाला त्याच्या मागे शुभमही बाद झाला आणि शुभम बाद झाला त्याच्या मागे हा जो खेळाडू गोल्डन डकचा शिकार बनत पॅव्हलियनच्या रस्त्याला परततोय फलंदाज योगेश. म्हणजेच आणि याच दरम्यान वासुदेव भाग्यवंत यांचं देखील इथे शुभागमन झालं. मस्ट वेलकम दादा. जय काळेश्वर चषकात आम्ही आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. या आणि आपण पाहू शकता स्लिपकर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण करताना भाव्या मात्रे चांगला गुणलेखक म्हणून चर्चेत आहे आणि सध्या बलंगड परिसरात नव्हे तर बऱ्याचशा प्रकाश ज्योतातील मॅचेस मध्ये देखील आपण भाव्या मात्रेला पाहतो. चेंडू पाहावं लागेल. हा चेंडू खराब चेंडू. दोन्ही पंचांचे हात हवेत दर्शवत असताना आणि ती वॉर्निंग दिली गेली आहे. विशाल हॅट्रिक वरती होता. नक्कीच संधी आहे. विशाल हॅट्रिक बनवणार का आजच्या दिवसातली पहिली. हो लेट कट खेळले हुशारीने. मग इथले लॉंग स्टॉप इतके आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबतच नाहीये निघूनच जातोय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. तर इथे मात्र वेग आहे प्रचंड वेग भन्नाट गती. आउटसाइड द लेग स्टंप दॅट इज वाईट बॉल आणि कोणताही रिव्ह्यू नाहीये आणि दोन्ही टीमना इथे आम्ही नियम सांगतो. चेंडू एसटी मागे यष्टीरक्षकाच्या हातातनं सुटला तर संकेतही सांगतो हा वाईट बॉल आहे विशालला. तर तुम्ही धाव घेऊ शकता आणि दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक बरोबरीने सोडावं लागेल. एक थांबून एक हे चालणार नाही. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी पायची बाद नाहीये. ओव्हर पिच खराब डाऊन दी ग्राउंडचा नजराणा मात्र क्षेत्ररक्षक थांबलाय. चेंडू खाली आलाय आणि झेलची शक्यता नकारता येत नाहीये. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजा खेळ आणि या दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकार अखेरीस इथनं आपण काही म्हणू शकतो. असू द्या प्रत्येकाचं कारण क्रिकेट खेळ आहे. एक एक चुकी आणि एक एक खालीली मिस्टेक महाग पडू शकतो. कारण फलंदाज वाचला असा 6 धावाही कदाचित आला. मग चेंडू खाली उतरला असं वाटलं होतं. अशी 6 चेंडू चाललाय उदयदादा सीमारेषेच्या बाहेर आणि स्वयंसेवकांना उदयदादा यांची सूचना येतोय कारण आपण सीमारेषेचा ताबा घ्या प्लीज. कारण असे काही दृश्य आले तर आपल्या स्पर्धेला थोडंसं काहीतरी कालबोट लागू शकतं. असं काही होऊन देऊ नका. काल परवा आणि आज देखील चांगला स्पर्धा चांगली चालली आहे. यावेळेसचा चेंडू फलंदाज बाद. आणखी एक यश पुचल मिळाया. मात्र डाव कुठेतरी सावरायचं होतं आणि मात्र कुठेतरी खराब क्रिकेट खेळत असताना गावदी विशाल संघ आशिया संघाचे फलंदाज आणखी खेळाडू बाद झालाय.
रोहितने बघलं 13 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर दुसरे षटक सागरनं त्या षटकात जवळजवळ 15 आल्या आणि आतापर्यंत या धावामध्ये विशालचं षटक चांगलं आलंय. फक्त आणि फक्त 8 धावा आल्यात. एकंदरीत आपण धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये 36 धावा. स्पीड अप करा, फास्ट खेळायचं टीम. दोन्ही टीमला सूचना येतात तिथे. करण आलाय निर्णायक षटकामध्ये, तोही ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. भाव्या मात्र चेंडू खाली. झेलची शक्यता नाकारता येत नाही. झेल तर सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो इथे. ऑन दी स्टिक चेंडू पिकेल डेंजर झोन मध्ये धावत असताना इथे मात्र धावबादच्या रूपात फलंदाज बाद होतोय. हाई चेंडू. इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद. एकंदरीत पडझर ही टीम गाव दिव्याशी असं वाटलं नव्हतं ही स्थिती बनेल, कारण पहिल्या 2 षटकांपर्यंत चांगली खेळत होते की आवड मात्र एकामागे एक. एकंदरीत हा 4, 5, 6, 7वा खेळाडू बाद झालाय. धावसंख्या आपण बघतोय ती फक्त आणि फक्त 36. निर्णायक षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज करण गोलंदाजी करतो शेवटच्या षटकामध्ये. करणला देखील यश मिळालंय. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या रूपात सांघिक यश पूर्ण टीमला आलं. करतो की आडू देखील त्याच्यामध्ये फटका चांगला होता. भाव्या मात्रे एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरून झेल सोडला, मात्र झेल सुटला, मात्र चेंडू फेकी चांगली झाली. तिथे खेळाडू धावबादही झाला. टप्पा चेंडू यावेळेस मात्र झेलची शक्यता. होटफिल तिथे फास्ट आहे आणि चेंडू चाललाय सीमारेच्या दिशेने. चेंडू थांबत नाहीये बाउंड्रीच्या बाहेर. चौकार कुठे का होईना. एक मात्र सुटकेचा श्वास. फलंदाज बाद होते, तो क्रम थांबला आणि कुठेतरी धावा देखील आल्या. मोठा फटका आला. देर से आया लेकिन तंदुरुस्त. दोन धावा आल्या चेंडूवरती. एकंदरीत 2 धावपळे पुढे सरकत असताना 43 सन्मानजनक धावा बनल्यात. बनलेल्या धावा विजयाची गॅरंटी कोणाला देऊ शकणार नाहीयेत. मात्र या धावा दुपारच्या सत्रामध्ये फटका चांगला आहे. बॅट टू द बॉलर. पहिली वेगाने कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न करावा लागतील आणि दुसरी धाव देखील इथे हा म्हणताना कंप्लीट केली जातोय. आणि रनिंग बिटवीन विकेट तालमेल चांगला आहे दोघांमध्ये. एकेरी दुहेरीने का होईना मात्र धावा येत आहेत. 45 धावा लागतायत धावपलकावरती. काही चेंडू अजूनही शिल्लक असतील. 1 टू गो. 45 बनलात म्हणजेच प्रतिषटकामागे 11.00 ची धावगती आतापर्यंत राखलीच गेली आहे. निर्णायक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तसं फायनल डिलिव्हरी दिस इनिंग. शेवटचा बॉल मोठ्या फटक्यात तब्दील करणार का फलंदाज. टप्पा बॉल. झेलची शक्यता नकारता येत नाहीये. गल्लीमधनं हा झेल स्वीकारलाय क्षेत्ररक्षकाने. इथे फलंदाज झालाय. शेवटच्या चेंडूवरती 8वा गडी बाद झालाय. 45 वर्षी डाव संपला गावदेव शैलीचा आणि 46चं लक्ष असेल. आणि इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नेक्स्ट मॅच
कुंभारले आणि मांगरुल दोन्ही टीमचे कॅप्टन. मांगरुल चेतन म्हणजे राकेश पाटील यांचा संघ असेल, तर या कुंभारली टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. राकेश पाटील आहे तिथे, मात्र टीम कुंभारलीचा कॅप्टन यायचा आहे. मॅच चांगला पाहायला मिळेल हाही देखील. आता ह्या मॅच मध्ये आणि या दरम्यान आम्हाला काहीतरी या स्पर्धेसाठी जे विशेष हातभार ज्या व्यक्तिमत्वाचं लाभलंय त्यांचं आम्ही नाम उल्लेख करतोय. सुरेंद्र भाग्यवंत यांच्याकडून आम्हाला बॉल उपलब्ध करून दिले, तसेच बलिराम भाग्यवंत यांच्याकडून देखील बॉल त्यांनी देखील उपलब्ध करून दिल्या. तसेच जयेश दिलीप भाग्यवंत यांच्याकडून देखील आम्हाला बॉल मिळाल्यात. जितू दिघे यांच्याकडून देखील आम्हाला बॉल, अरुण बांगर यांच्याकडून देखील बॉल आणि केशव भाग्यवंत यांच्याकडून आम्हाला पाण्याची आणि प्रमुख व्यवस्था. त्याच्यानंतर उदय पवार आमचे सर्व आहेत जय काळेश्वर क्रिकेट संघाचे, त्यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह. त्याच्यानंतर जयेश राजेश पाटील यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅच त्याच्या ट्रॉफ्या आपण बघतोय. ते जयेश राजेश शेठ पाटील यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या उपलब्ध करून देतात. तसेच श्री शेठ पाटील यांच्याकडून आम्हाला SYP ग्रुप ट्रॉफ्या त्यांच्याकडून उपलब्ध करून दिल्या. तसेच शिवनाथ दादा गायकर आमचे बळंगड 40+ चे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून आम्हाला पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या. आणि जी सगळ्यात महत्वाची गोष्ट मालिकाबाहेर ची जी सायकल आपण बघतोय ती आम्हाला उपलब्ध करून दिली. आपण परत बोलायला लागेल. बाळाराम कांबरी यांच्याकडून या सर्व मान्यवरांचा आम्ही मनाच्या अंतःकरणाचे तसे आभार व्यक्त करतो, कारण त्यांचा सर्वात मोठा कारण सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी. किरण राऊत यांचा देखील मोठा वाटा आहे या स्पर्धेसाठी. आमचे उदयदादा पवार आम्हाला इथे सांगत असतात. आणि मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये या धावा बनतील की थांबवल्या जातील याचं प्रत्यक्ष धावतो वर्णन याच परिसरातील एक गोड आवाज ऐकूया आपण मायक्रोफोनवरती. आशिष म्हात्रे. आणि टाइम दिलं जाईल 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. पहिल्या 15 मिनिटांसाठी 3 षटके 15 मिनिटात संपवायची आहे. मी ते थांबतो पुरता. ऐकूया आपण मायक्रोफोनवरती आवाज खरेडगावचा आशिष म्हात्रे. तर धन्यवाद साहेब. एका सत्राचा खेळ संपलाय, पूर्वार्ध संपलाय. दापलकावरती टोटल 45 धावा बनवल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना टीम आशेलेना 46 धावेचं टार्गेट इथनं सेट केलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. सागर पाटील आणि नितीन पाटील ही दोन बंधूंची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. ओपनिंग ब्लास्टर बघा. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिले जातील. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं तुम्ही फेकली नाही आहेत तर 4थ्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर सर्कल मध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. बघा आतापर्यंत एकही संघाला पॅनलाइज केलं गेलं नाहीये, मात्र आपण भरपूर उशीर घेत आहे. त्यामुळे आज आम्हाला कोणताही संघ जो उशीर करेल त्याला पॅनल्टी देणं गरजेचं आहे, कारण आज स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय जय. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल न केली जयनं सुरुवात. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या असलेल्या टीमनं थोड्या कमी बनवल्यात, मात्र तरी सुद्धा फाईट त्यांना इथनं द्यावी लागेल. 46 टार्गेट आहे. आणखीन एक
मात्र इथे दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे, पंचांचा इशारा आलाय, हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेनं संघाचा अकाउंट ओपन होतोय. चला टीम मांगरुल कॅप्टन या टॉस साठी आणि तदनंतर कुंभारली टीमचे कॅप्टन ओमकार या आपण टॉस साठी. इथे समोरच्या दिशेनं फटका तर सजवलाय. एक धाव आली आहे, एका धावेनं अकाउंट ओपन केलं नितीननं. आता स्ट्रायकरवरती सागर पाटील आलाय. या संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज आपण बघू शकाल सागर पाटील. सागरवरती जिम्मेदारी असेल या मॅचची. सागरनं देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात हवी होती टीम आशेलेला, ती सुरुवात आता प्राप्त करून दिली आहे. गोलंदाज जयनं अचूक टप्प्यावरती त्यानं चेंडू फेकलेत. यावेळेस इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईलनं एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार चौकार. चला कुंभारली टीमचे कॅप्टन ओमकार आपण टॉस साठी या. आणखीन एक स्क्वेअर कटचा लाजवाब देखना फटका. बॉल पॉइंटच्या डोक्यावरनं इनफिल्डला क्लिअर करत असताना जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार चौकार. बघा गोलंदाजाचा विचार जर केला, सातत्यानं उजव्या एसटी वरती चेंडू फेकतोय आणि त्यांना मात्र त्या दिशेनं पाठवलं जातं सागरकडनं. बॉलच्या मिरिट वरती खेळतायत. अप्रतिम बॅटिंग होतीये. 2 सलगचे चौकार त्याच्या बॅटमधनं आले. तिसरा आला तर उदयजी पवार यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज. आणि जबरदस्त फटका, गॅप शोधली आहे. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि 500चं पारितोषिक इथनं कमावलं बाशमन सागरनं. पाच फिल्डर आता डीप मध्ये पाहायला मिळतील. सर्कल पाबंदी संपली आहे. स्ट्रायकर वरती नितीन सज्ज झालाय. इथे पहिलाच बॉल. दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. बंटीनं पहिला चेंडू खराब फेकला. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. धापलकावरती टोटल 15. फुलटॉस. बॅटची लिडिंग एज. शॉर्ट थर्डमॅनला मिस्टेक होणार नाहीये. झेल टिपला पहिला धक्का. नितीन बॅक टू पॅव्हिलियन.
नितीन बाद झाला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संकेत दाखल झालाय. आणखीन एक महत्वाचा फलंदाज वेलकम उसाटणे या टीमचा. संकेत आणि सागर आपण सातत्याने सलामीसाठी पाहतोय, मात्र धावा कमी असल्या कारणानं नितीनला इथे सलामीसाठी पाठवलं गेलं, मात्र तो स्वस्तात बाद झालाय. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. डॉट बॉल. फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. पहिलाच बॉल होता. यॉर्कलिनचा चेंडू फेकला, त्याला सन्मान आपण संकेतकडनं पाहिलं. डॉट बॉल आलाय. इथे ओव्हर पिच होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. चेंडू अनंत कार्पेट ट्रॅव्हल करतो मिड विकेटला. मिड फील्ड आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न भरपूर केले, मात्र बॉल हातामध्ये जेव्हा फिल्डरच्या आला तेव्हा त्याचा बॅलन्स बिघडला आणि तो बाउंड्री लाईन वरती जाऊन आदळला. पंचांचा इशारा चौकाराचा आलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. पुन्हा एकदा त्या दिशेने हा फटका ट्रॅव्हल करतोय. मिड विकेटचा फिल्डर अतिशय वेगाने आलाय. एकच धाव. चांगली फिल्डिंग यावेळेस. चला ओमकार, आपल्याला टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे, अन्यथा आपल्या टीमला पॅनलाइज केले जाईल. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. इथे पूर्णपणे बीट केलं सागरला. व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बंटीला आपण पाहतोय. चला कुंभारली टीमचे कॅप्टन देखील येत आहेत. आपण लगेचच करूया टॉस. चला मंगरुळ टीमचे कॅप्टन या आपण. हनुमान भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते केला जाईल या पुढील मॅचचा टॉस. यावेळेस इनसाइड आउट केलायचं होतं. फिल्डर देखील होते, ट्रॅप होता, मात्र तिथे झेल पकडता आला नाहीये. सागर सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडू शकत नाही. या महत्वाचा झेल होता, मात्र तो झेल हर्षद होते त्या ठिकाणी, त्यांना पकडता आला नाहीये. झेल ड्रॉप झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव एकवटली गेली आहे. धापलकावरती टोटल 21-21. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. इथनं जर सागरची विकेट आली असती तर मात्र मॅच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली असती. टॉस जिंकला टीम मंगरुळला. आपला डिसिजन कळवायचा. फिल्डिंग. यस, बघा जशी मॅच संपेल तसं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. इथे स्विच इट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. इथनं प्रत्येक डॉट बॉल संजीवनीचं काम करेल टीम ऑस्ट्रेलियासाठी. आता 11 बॉल मध्ये 25 धावेची गरज आहे. जोपर्यंत सागर संकेत आहे तोपर्यंत अशा पल्लवीत आहेत वेलकम उसाटणीच्या. चांगला फटका लॉंग ऑफला. फिल्डर येतात. फिल्डिंग देखील तेवढी सुरेख झाली आहे. आणि इथे येते फक्त एकच. काय जबरदस्त फिल्डिंग. वाडिश लॉंग ऑफला आपण बंटीला पाहिलं आणि त्यानं भरपूर अंतर कापत असताना बॉल अडवला. आपल्या टीमसाठी तब्बल 3 धावा इथनं वाचवल्यात. बघा एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये.
जर एक्स्ट्रा कव्हरला तो झेल हर्षदने टिपला असता तर मॅच आणखीन चांगली पाहायला मिळाली असती. पुन्हा एकदा चांगला बॉल मयूरला आपण पाहतोय. मयूरनं देखील आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे शांत ठेवलंय. वेलकम उसाटणीच्या फलंदाजांना धावफलक एकने पुढे जातोय. आणखीन एक चांगला बॉल. धापलकावरती टोटल 24-24. अद्यापही जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि यावेळेस जुडवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. बघा षटकार टोकला संकेत ना आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 30 या आकड्यावरती 30 ऑन बोर्ड. अद्यापही जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7. 7 बॉल 16 ची गरज आहे. आणि आणखीन एक चांगला फटका. फिल्डर टिपलाय झेल. संपलाय संकेत पाटीलचा खेळ. बिग विकेट डाऊन. बघा पंच आपण देखील स्ट्रिक ऑन करायचं, कारण बघा आपल्याकडे आज वेळ भरपूर कमी आहे आणि आपला देखील प्रत्येक मॅच वरती लक्ष असणं गरजेचं आहे. आता 6 मध्ये 16 बनवायचे आहेत. योगेश आलाय. योगेश कडूला आपण पाहतोय, फिरकीचा जादूगार आहे. बॉल वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. 6 मध्ये 16 रोखायचे आहेत. समोर फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. बॅटल चांगलं पाहायला मिळेल. पहिलाच बॉल. इथे पंचांकडे लाऊड अपेल. यस, पंचांचा इशारा आलाय, नॉट आउट. बघा एज साठी रिव्ह्यू नसेल. बघा आपल्याकडे अल्ट्रा एज असं काही नाही आहे, त्यामुळे बॅटकट साठी आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे. अंपायर्स कॉल इथे अखेर मांडला जाईल. पहिला बॉल डॉट आलाय. आता 5 मध्ये 16 बनवायचे आहेत. हाफ ट्रॅकर होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये, गॅप मध्ये जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
आता समीकरण आपण बघू शकाल 4 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके सागरकडनं अपेक्षित आहेत. टीम वेलकम उसाटणेला. तर दुसऱ्या बाजूला योगेश देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. त्याने देखील बराचसे सामने शेवटच्या षटकामध्ये धावा डिपेंड करत असताना आशिले टीमला जिंकून दिलेत. ह्या वेळेस कोलबट टप्प्याचा बॉल पायचीची अपील मात्र LBW आउट नसणार आहे या स्पर्धेमध्ये. आता 3 मध्ये 12 ची गरज आहे. सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. आशिले संघ देखील या विभागातील एक ताकदवर संघ आहे. आणि इथे झेल टिपलाय. जबरदस्त कॅच. सागर पाटील बॅक टू पवेलियन. दोन चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. प्रत्येकी बॉल वरती मोठा फटका हवा आहे. येणाऱ्या बॉल वरती जर षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. योगेशने खूप चांगली कामगिरी या षटकामध्ये केली आहे. 2 चेंडू 2 षटकार टोकले तर उदयजी पवार यांच्याकडनं 1000चं कॅश प्राइज. बघा बक्षिस लावली जात आहेत. खेळाडूंवरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेलं प्रेम. उदयजी पवार व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतनं हे क्रीडांगण आपण पाहतो. बॉल हवे, बॅटची कडा, आणखीन एक धक्का, फलंदाज होईल बाद. आता मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत केली आहे आशिले टीमनं. आता 1 मध्ये 12 ची गरज आहे. एक लीगल चेंडू मात्र इथे मॅच जिंकून देईल टीम आशिलेला. इथनं जर खराब बॉल आला तर मात्र एक चेंडू 12 ची गरज आहे. इथे चांगला बॉल, विकेट हॅट्रिक. आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहतोय.